केलंय चालू. असंच करावं लागतं का? म्हणजे मला तरी असं अजून कमी करू. आता बंद झालं. Thank you.
चला भजन करूया. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन
दीनदास म्हणजे तारकाश्रमांचा आहे. जे आपण पहिलं रामकृष्ण हरी जे ते पद म्हणतो त्यांचं आहे. म्हणजे त्यांनी संन्यासाश्रम घेतल्यानंतर त्यांनी तारकाश्रम हे नाव घेतलं. त्यांचं मूळ नाव गोविंद आहे, पण ते स्वतःला दीनदास भगवंताचा म्हणतात. आणि आज प्रभूचा ते गौरव काय करताय तर दासांचा हितकारी. आपण आता ऐकलंय दासांचा अभिमानी आहे, दासांचा कनवाळू आहे, असं आपण बरंच ऐकलंय. पण हे दीनदास म्हणताय की दासांचा हितकारी असणारा हा प्रभू आहे. मग दासांचं हित व्हावं म्हणून त्यांनी काय केलंय हो तर युगायुगे हरिदासा करिता जन्माधिक स्वीकारी. म्हणजे युगांयुगांमध्ये त्यांनी या हरिदासांकरता जन्माधिकांचं सुद्धा हे दुःख त्यांनी सहन केलंय, पण आपल्या भक्तांच्या हितासाठी. ज्याच्या योगे ब्रह्मेंद्रादिक जे झाले अधिकारी, ज्याच्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश असे हे जे सगळे देव आहेत, कारण हे परब्रह्माची लेकरं आहेत असं सुद्धा म्हणतात. म्हणून त्यांच्यामुळे याच्यामुळे त्यांना अधिकार प्राप्त झालाय. बंद करू का जरा? खूपच वाटतं लागला तर मी पुन्हा मोठा झाला का? हा? बंद करूया करते. खाल्लं केलं. हा, गार जास्त आहे. नाही, कानात जातोय तो वारा. गार वाढलेला. म्हणून दीनपणे पदी लीन होऊन असा जो दीनपणे त्याला शरण जातो तो त्याला उपकारच होणारा असा हा प्रभू आहे. म्हणून दासांचा हित काय. आता हित म्हणजे कल्याण. आता हित जर हित साधायचं असेल तर आपल्याला भगवंताचं दास व्हायला पाहिजे, कारण नरदेहाचं सार्थक व्हायला हवं. वास्तविक पाहता हा जगाचा पालक आहे, त्याच्याशिवाय एकही पान हलत नाही. पण असं असलं ना तरी सुद्धा हा भगवंत आपलं सगळं मी पण सोडून हा भक्तांचं हित बघत असतो. जरा भक्तांना दुःख झालं की त्याला ते सहन होत नाही. आणि म्हणून एका पदामध्ये असं म्हटलंय, दासाचा श्री दास श्री हरी दासाचा दास श्री हरी नंदाचा नंदन काशितो राधा हरी चंदन काशितो राधा हरी चंदन दासाचा श्री दास श्री हरी दासाचा दास श्री हरी नंदाचा नंदन काशितो राधा हरी चंदन काशितो राधा हरी चंदन काशितो राधा हरी चंदन. प्रत्यक्ष भगवंताला आपल्या भक्ताची सेवा करायला आवडते. तो आपलं मी पण टाकून देतो
म्हणून नाथांच्या घरी कावडीच्या कावडी त्यांनी भरली आहे. एवढंच नव्हे तर नाथ कीर्तन करताना हा चिपड्या वाजवून डोलत असे बरं. म्हणजे हे भक्त काय करतात तर त्याला भक्तीच्या बंधनात अडकवतात आणि तो तिथे फसतो. आणि ह्या दासांकरता तो काहीही करायला तयार होतो. म्हणून एका पदामध्ये असं म्हटलेलं आहे, सेवा धर्मी पुण्य आहे सांगे शताशी हरी. सेवा धर्मी पुण्य आहे सांगे शताशी हरी. देवांचा देव करीतो भक्तांची चाकरी. देवांचा देव करीतो भक्तांची चाकरी. सगळं दळण जनाबाई दळत असत. आणि मोठी मोठी पूर्वीची जाती असायची की कोणीतरी हात लावायला लागायचं. आणि हात लावण्यासाठी आमचा हा पांडुरंग येत असे बरं. इतकंच नाही तर जनाबाईला नाहू माकू सुद्धा आमच्या भगवंतानी घातलाय. मग हे का बरं तर ह्या सगळ्या भक्तांनी त्याला आपलं करून घेतलंय, वश करून घेतलंय, आपल्या भक्तीच्या पाशामध्ये अडकवलंय. म्हणून प्रत्येक युगामध्ये भगवंतांनी अवतार घेतले, जन्म सोसले. म्हणून ते भक्तांसाठी, आपल्या दासांसाठी. पण दास कोणाला म्हणायचं हो तर दास म्हणायचंय ते आपल्या बुद्धीने चालायचं नाहीये. परमेश्वराची इच्छा आहे असं समजून जो वागतो ना, म्हणजे सगळा निर्णय हा त्याच्या वर भार टाकायचा आणि तो सांगेल तसं वागायचंय. असं जर तो जो वागतो त्याला दास असं म्हटलं जातं. की तिथे कुठलीही इच्छा नसते, कुठेही तिथे कामना नसते, असा हा दास असतो. म्हणून असे दास जे हरीचे आहेत त्यांच्यासाठी भगवंतानी अनेक कामं केली. की भक्तासाठी काज करण्यासाठी भगवंत लाज सुद्धा सोडतो, असं निळोबाराय सुद्धा आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात. म्हणून ह्या भक्तांसाठी भगवंत काय करत नाही हो. खरं म्हणजे त्याला अशी काही करायची आवश्यकता आहे का. खरा जगाचा मालक आहे तो, म्हणजे त्यांनी खरी सत्ता गाजवायला पाहिजे. पण या भक्तीच्या ऋणामध्ये तो असा काही
म्हणजे त्या भक्तीचं ऋण त्याच्या मस्तकावर एवढं येतं आणि ते खांद्यावर तरी यावं म्हणून ते भक्तांच्या सेवेमध्ये तो रत होत असतो. मग दीनपणे त्याच्या पदी जर आपण शरण गेलो तर तो काहीही करू शकतो, तो आपल्यावर उपकार करू शकतो. मग तुम्ही कितीही पापाचारी असलात तरी सुद्धा. पण आपल्याला अशी बुद्धी कधी होणार? जर आपला सदाचार असेल तरच होणार. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण मथुरेमध्ये जेव्हा गेले आणि बरोबर बलराम दादा होते आणि एक स्त्री ही कंसाच्या दरबारामध्ये चाललेली होती आणि तिच्या हातामध्ये चंदनाची उटी होती. पण ती जी स्त्री होती तिचं नाव कुब्जा. अहो ती इतक्या ठिकाणी वाकडी होती की तिचं मस्तक वाकल्यावर जवळजवळ गुडघ्यापर्यंत आलेलं होतं, पोख होतं पाठीला. पण जेव्हा ती भगवंताकडे बघतीये, श्रीकृष्णाकडे बघतीये आणि तिला असं वाटलं की ही दररोज आपण कंसाला उटी लावतो त्याच्या कामाची नाही, ही ह्यालाच आपण उटी लावावी. कारण असा हा मदन मोहन होता हो की बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडावं असा हा श्रीकृष्ण आणि त्याला ती उटी लावते. पण एवढीशा सेवेनी सुद्धा भगवंत प्रसन्न झालेत तिच्यावर आणि तिच्या अंगठ्यावरती पाय दिलाय भगवंतानी आणि तिची हनवटी धरलीये आणि तिला असं काही वर केलंय की ती ताठ झाली. म्हणजे जी जीवनामध्ये तिच्या शरीराला जी वक्रता होती ती तर नाहीशी झालीच, पण तिचं पारमार्थिक जीवन सुद्धा सरळ झालं. आणि तेव्हा ती म्हणतीये की प्रभू माझ्या घरी एकदा तुम्ही यावं. तेव्हा प्रभू म्हणतात की आत्ता मला वेळ नाहीये, कारण मला आत्ता जे माझं या जन्माचं जे कार्य आहे ते मला पूर्ण करायचंय, पण मी तुझ्याकडे एक दिवस नक्की येईन. मग पुढे कंसाचा वध झालाय. मग हे सगळे सांदीपनी ऋषींकडे शिक्षणासाठी गेले आणि सांदीपनी ऋषींकडनं जेव्हा ते आले त्यावेळेला जो शब्द दिलेला होता भगवंतानी कुब्जेला तो शब्द पाळलाय. आपण विसरून जातो बघा. म्हणजे विवेकानंदांच्या चरित्रातली एक कथा आहे की ज्या वेळेला विवेकानंद अमेरिकेहून परत आले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मुंबईला भरपूर गर्दी होती. पण एवढ्या गर्दीतनं सुद्धा विवेकानंद आपल्या गाडीतनं खाली उतरले आणि एका माणसाच्या पाया पडायला गेले. कोण होता तो माणूस की जेव्हा लोकांना विवेकानंद काय आहेत हे माहिती नव्हतं त्यावेळेला त्या माणसाने त्यांना अन्न दिलेलं होतं. म्हणजे त्यांनी असा विचार केला की त्यावेळेस मला अन्न मिळालं नसतं तर मी जगलो नसतो, अशी अवस्था होती. मग मला ह्या माणसाचे उपकार लक्षात ठेवायलाच पाहिजे. तसं भगवंतानी सुद्धा ही मला शरण आलीये हे लक्षात ठेवलंय आणि तेव्हा तिच्या घरी ते गेले आणि तिचं यथोचित स्वागत केलंय. आणि असं म्हणतात की त्रेतायुगात जी शबरी होती तीच द्वापार युगात कुब्जा झालेली आहे. म्हणजे आपण युगायुगांतरी हरिदासा करिता जन्माधिक स्वीकारी. म्हणजे प्रत्येक युगामध्ये जे जे त्याचे हरिदास झाले त्यांच्यासाठी भगवंतानी अवतार घेतलेला आपल्याला दिसतो. मग जसं शबरीच्या साठी भगवंत, कारण लक्ष्मणाने विचारलं होतं की तुम्ही आता इकडे कुठे जाताय, कुणाला दर्शन द्यायला जाताय, तेव्हा रामप्रभूंनी सांगितलं होतं मी दर्शन द्यायला नाही जाते, मी दर्शन घ्यायला जातोय. तसं त्या शबरीचं दर्शन घ्यायला म्हणून प्रभू रामचंद्र गेले, कारण तिचा भक्तिभाव असा कुब्जेचा सुद्धा भाव होता. म्हणून इंदिरा संतांचं एक तिच्यावरती काव्य आहे, मला आता शब्द आठवत नाहीये, पण सुमन कल्याणपुरांनी ते गायलेलं आहे. म्हणजे रात्री अशी बासरी ऐकायला येते तिला
आणि तिला असं भोळ्या भक्तीची नाही, नाही. तारीख त्याच्यातच आहे. नाही वेगळी आहे कविता. आणि तिला असं वाटतंय की आज ही बासरी भगवंत वाजवतोय तो कोणासाठी वाजवतोय. तेव्हा भगवंत तिला खुणेनी सांगतोय की ही बासरी आज राधेसाठी नाही, ही इतर गोपिकांसाठी नाही, आजचा पावा हा तुझ्यासाठी आहे. म्हणजे ती सुद्धा गोपी भाव ठेवणारी होती असं आपल्या लक्षात येतं. असे कितीतरी प्रसंग भगवंतानी आपल्या भक्तांसाठी कष्ट केलेले आपल्याला दिसतात. प्रत्येक संत चरित्रामध्ये आपल्याला दिसतात की बोधले बुवांच्या जीवनातला प्रसंग आहे की आता अन्न घालायला पैसे नाहीये आणि द्वादशी तर आपल्याला ब्राह्मणाला एका तरी ब्राह्मणाला भोजन द्यायला पाहिजे. होतं फक्त ज्वारीचं पीठ. आता मी ब्राह्मण भोजन कसं घालू असा विचार त्यांच्या मनात आलाय. पण भगवंतानी वृद्ध द्विजाचं रूप घेतलंय आणि जिथे भगवंत आहे तिथे कमतरता कशाला हो. आणि अक्षरशः रुक्मिणी मातेने स्वयंपाक केलाय आणि त्यांची द्वादशी ही सफल झाली. मग त्यांना वाईट वाटतं की माझ्यासाठी भगवंत हे दरिद्री ब्राह्मणाचे रूप घेऊन आले आणि आज माझी द्वादशीचा नेम त्यांनी मोडू दिला नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून हा आपल्या दासांचं हित करत असतो, कल्याण करत असतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असंच दिसतं की जेव्हा अज्ञातवासामध्ये पांडव होते त्यावेळेला विराट राजाच्या राज्यावरती असं आक्रमण आलं आणि त्याचं सगळं गोधन हे पळवून नेलेलं आहे. तर त्याचा पुत्र उत्तर तो अजिबात शूर नव्हता आणि त्यावेळी अज्ञातवासामध्ये बृहन्नडा म्हणून अर्जुन तिथे राहत होता. पण अर्जुनाने सुद्धा मागचा पुढचा विचार केला नाहीये की आपण जर आता युद्ध केलं तर लोकांना कळेल की आपण अज्ञातवासात आहोत आणि पुन्हा आपल्याला अज्ञातवास आणि परत 12 वर्षाचा वनवास सोसावा लागेल. पण गायीचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्यांनी युद्ध केलंय. म्हणजे जाताना तो सारथी म्हणून होता पण प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी उत्तराला मागे बसवलाय, उत्तरला, आणि स्वतः युद्ध केलंय. पण तिथे सुद्धा भगवंत हे धावून आलेले आपल्याला दिसतात की अर्जुन जेव्हा युद्ध करतोय तेव्हा दुर्योधन म्हणतो की आता हे दिसलेत म्हणजे आता ह्यांना अज्ञातवासात मी यांना ओळखलंय. कारण अट अशी होती की अज्ञातवासात ओळखलं की तुम्हाला परत हे सोसावं लागणार. पण तेव्हा सुद्धा आपल्या भारतीय पंचांगाप्रमाणे तो प्रहर होऊन गेलेला होता आणि तिथे भगवंत त्यांच्या मदतीला आले आणि पुन्हा त्यांना अज्ञातवास भोगावा लागला नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंत हा असा आलाय. जेव्हा वनवासामध्ये बळ वाढवायला पाहिजे म्हणून पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी अर्जुनाला उद्युक्त करणारा असा हा आमचा भगवान आहे. म्हणजे त्याचं हित कशात आहे, कारण ते पाशुपतास्त्र या महाभारतातल्या युद्धामध्ये लागणार आहे. हे हित त्याचं शोधणारा, बघणारा असा हा भगवंत. म्हणजे आपल्याला पुढचं कळत नाही पण ते भगवंताला कळत असतं आणि त्यासाठी भगवंत आपल्याला सावध सुद्धा करत असतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग येतात पण आपल्याला ते नंतर कळतं कारण आपला सद्गुरूंवरती, देवावरती विश्वास आहे. म्हणून एक गृहस्थ होता आणि सकाळी उठला, नेहमीप्रमाणे कामावर जायला निघाला तर चप्पल तुटलीये. चप्पल तुटली की चालता येत नाही बरोबर, म्हणून गाडी चुकलीये. गाडी चुकलीये म्हणून ऑफिसला उशीर झालाय. असं दिवसभर सगळं त्याचं झालं की तो म्हणाला मनात की आज मी कोणाचं तोंड बघितलं होतं आणि आज सगळं सकाळपासून माझं सगळा दिवस घाणेरडा गेलाय.
का रे भगवंता असं केलंस? भगवंताला प्रश्न विचारल्याशिवाय तो उत्तर देत नाही बरं का. आणि असं म्हणायला आणि भगवंत त्याच्या उशाशीत होता हो. आता हे दृष्टांत आहे म्हणून तो त्याला दिसलाय असं नाही, पण जेव्हा आपण अंतर्मनाशी विचार करतो तेव्हा आपली उत्तरं आपल्याला सापडतात. तसं त्याला झालं की तो म्हणाला की तू ज्या गाडीने जाणार होतास त्या गाडीला ऍक्सिडेंट होणार होता, म्हणून तुझी आज चप्पल तुटली आणि ती तुझी गाडी चुकली. असं दिवसभर तुला ते त्यासाठी झालंय, पण ते आपल्याला कळत नाही. आणि आपण देवाला दोष देतो नाही तर दैवाला. एक मात्रेचा फरक आहे, देव आणि दैव, पण दोन्हीला आपण दोष देत असतो. आज सुद्धा आपण ट्रॅफिक मध्ये बघतो की नाही की सगळेजण घुसत असतात, अरे पण 4 मिनिटं लवकर निघा ना, पण नाही. आणि मग मला पुढे जायचंय, मला पुढे जायचंय असं करतात आणि मग ऍक्सिडेंट होतात. पण हे तुम्ही तुमचं करून घेता नुकसान आणि मग आपण दोष देतो तो देवाला किंवा दैवाला. पण भगवंत हा प्रत्येकाचं हितच बघत असतो आणि त्यातल्या त्यात दासांचं तर बघतच असतो. बरं, त्या दोन्हींच्याही एक जरी समोरासमोर वेगवेगळे असले तरी सुद्धा दोघांचं सार्थ हे करतो बरं का. असं पण आज आपल्याला आख्यानामध्ये बघायचंय. असा हा भगवंत आहे, तो भक्तांचं दासांचं हित बघत असतो. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो की चोखा महाराजांच्या बायकोचं बाळण पण त्यांनी केलंय. तिची नको ती कपडे सुद्धा त्यांनी धुतले, का तर आपल्या भक्तासाठी. प्रत्येक संतांचं चरित्र आपण बघितलं तर हेच आपल्याला दिसतं. कारण हा भगवंत हा भक्तीच्या बंधनाने बंधित होतो आणि म्हणून प्रभू हा भक्तांचा अभिमानी, प्रभू हा असा हा भगवंत. म्हणून अनेक जण त्याच्यामुळे अधिकारी झाले. म्हणून दीनपणे त्याच्या आपण शरण जायला पाहिजे आणि शरण गेल्यावर तो उपकारच करतो. हेच आपल्या मूळ पद्यामध्ये आपल्याला दीनदास सांगतात. लवकर समजायला 5:20 झाले बापरे.
फिरून मारू लागतंय असं. ती खिडकी थोडी उघडून दरवाजा उघडू का? पण वाऱ्याने वाजेल का ते बाहेर? हा दरवाजा वाजत पण खिडकी थोडी खिडकीतनं हवा आली की बरं वाटेल. नाही घेतलं. खिडकी बंद आहे का पट्टी? उघडीच वाटते. नाही ना बंद आहे. नाही, ती काच आहे त्याला. हा. तुमच्यावर पाणी झालं तुम्हाला पाऊस नाही झाला. एकदा भजन करू. कलिया घोष नामाचा सद्गुरू समर्थ करणारा. थोडा आवाज मोठा येऊ दे. करूया आवाज मोठा येऊ दे. सद्गुरू समर्थ करणारा. कलिया घोष नामाचा सद्गुरू समर्थ आख्यानामध्ये बघितलं की भगवंतांनी दुर्योधनाला सगळं सैन्य दिले आहे आणि एकटा अर्जुनाकडे आलेला आहे, पांडवांकडे आलेला. आता प्रत्यक्ष युद्धाला सगळेजण कुरुक्षेत्रावरती आलेले आहेत. अर्जुन हा रथात बसलाय आणि भगवंताला म्हणतोय की भगवंता मला एकदा पुढे नेऊन समोर कोणाशी युद्ध करायचंय हे तरी मला बघू दे. म्हणून रथ पुढे घे आणि भगवंतांनी रथ पुढे घेतलाय आणि अर्जुन समोर बघतोय तर आपले पितामह आहे, आपले गुरु द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, असे अनेक अतिरथी असे समोर आपल्या समोर युद्धाला उभारले. आणि मग अर्जुन भगवंताला म्हणतोय की हे श्रीहरी मला काही आता हे युद्ध करायचं नाही. मला ह्यांच्याशी युद्ध करून काय मिळणार? माझं अंग हे थरथर कापतंय, माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले ह्यांच्याशी युद्ध करायचंय म्हणून. आणि भगवंत म्हणतोय की अरे असं तुझं क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे हे तुला करायला पाहिजे आणि तू जरी त्यांना मारलं नाहीस तरी ते मरणारच आहे, असा हा बोध करताय. आपल्या जीवनात सुद्धा आपण अर्जुनच असतो, कारण अर्जुन हे एक प्रतीक आहे गीता सांगण्याचे. पण ती गीता खरं म्हणजे आपल्यासारख्यांनाच भगवंतांनी सांगितली. आपल्या आयुष्यात सुद्धा युद्धाचे प्रसंग येतात आणि आपल्याला निर्णय घेता येत नाही की नक्की काय करावं. म्हणून असे युद्धाचे जे प्रसंग आपल्या मनामध्ये आहेत ते करण्यासाठी म्हणून ही गीता सांगितली. कसे आपण अर्जुन असतो, आपल्याला निर्णय घेता येत नाही. एक हुशार विद्यार्थी असतो, अहो ज्यात झाले त्याच्यामध्ये पहिला नंबर. तर असं शिक्षकांना वाटतं
की हा कोणीतरी मोठा होईल आणि एक मोठी आसामी आपल्या राष्ट्राला मिळेल. होता होता ते शिक्षक रिटायर होतात आणि एकदा तो भेटतो, त्याच्याबरोबर त्याची बायको असते आणि पुन्हा एकदा त्यांची गाठ भेट पडते तेव्हा ती बायको एकटी असते. हा कुठेतरी बाहेर गेलेला असतो आणि ती बायको सरांना घरी नेते आणि आपल्या मनातलं सल सांगते. अहो यांना सगळं येत आहे पण कुठे स्थिरता नाही. म्हणजे त्यांनी अनेक व्यवसाय केले, त्याच्यामध्ये पैसे कमवले, पण चित्त स्थिर नसल्यामुळे हा व्यवसाय सोडलाय, दुसरा व्यवसाय केलाय आणि त्यामुळे जीवनात काहीच ते बनले नाही. तशीच आपली अवस्था होती. आपण आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा अर्जुन बनवत असतो. 7-8 वर्षाचा मुलगा घरामध्ये आणि आजोबा त्याला जाता येता सांगतायत, बाळ संस्कृत तू शिक बर, संस्कृत आपली मातृभाषा आहे, संस्कृतने आपल्याला पांडित्य येतं वगैरे असं ते सांगायचं. त्याच्यावरती त्याची आई म्हणजे घरातून सुनबाई बोलायच्या, ते काही तू ऐकू नको, तू डॉक्टर हो, म्हणजे लौकिक पण मिळतं आणि प्रसिद्धी मिळते आणि पैसा पण मिळतो. असं आईने बोललं की वडील म्हणतात, छे छे तू आपला वकील हो, म्हणजे त्यात बुद्धिमत्ता पण आहे ना. आणि मला माझ्या मित्रांनी लहानपणी टोचून बोललेलं, कारण तो आता वकील झालाय तर त्याच्या नाकावर टिचून मला तुला वकील करायचं. म्हणजे त्या मुलाला काय वाटतं हे आपण बघतच नाही आणि मग तो संभ्रमात राहतो. आणि आज आपल्याला काय दिसतंय, मुलं आत्महत्या करतायत. प्रत्येकाचं ह्यांचं आशांचं आकांक्षांचं ओझं त्यांच्यावर आपण घालतो. एक एक मूल असतं पण पालकांना असं वाटतं माझं मूल सगळं सर्व गुण संपन्न व्हावं, त्याला नृत्य यावं, त्याला गायन यावं, त्याला नाट्य यावं, तो हुशार व्हावा, परदेशात शिकावं, सगळं कसं येईल बरं. पालकांनी अशी अपेक्षा ठेवताना निदान आपण शालेय वयात कसे होतो बुद्धिमत्तेने हे तरी विचारात घ्यायला पाहिजे. आणि मग त्या मुलाला कधीतरी लहानपणीचं बाबांचं प्रगती पुस्तक मिळतं आणि मग तो समजतो काय होते बाबा आपले. असो असे हे अर्जुन आपण घडवतोय, ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नाही. असा हा अर्जुन हा युद्ध भूमीवर येऊन शस्त्र टाकतोय आणि भगवंताला सांगतोय की मी युद्ध करणार नाही. पण भगवंतानी त्याला तिथे गीता सांगितली आणि मग तो म्हणतोय की आता मी युद्धाला तयार आहे. माझा सगळा जो मोह होता तो नष्ट झालाय. आणि इकडे दुर्योधन सुद्धा कुरुक्षेत्रावरती आलेला आहे आणि तो बघतोय कुरुक्षेत्री सैन्य आले वीर हे सिराले, कुरुक्षेत्री सैन्य आले वीर हे सैन्य आले, कुरुक्षेत्री सैन्य आले सगळं सैन्य बघतोय आणि मनामध्ये अत्यंत संतोष पावलाय. आणि पहिले सेनापती असणारे आमचे भीष्म पितामह त्यांच्याकडे तो बघतोय आणि म्हणतोय आपणासारखे अतिरथी महारथी माझ्याकडे आहे आणि त्यामुळे विजयश्री आपल्यालाच माळ घालणार अशी मला आता खात्री वाटते. दुर्योधनाचं हे वाक्य ऐकून पितामह हसताय
आणि त्याला ते म्हणतायत, मारिन मी दशसहस्र, मारिन मी दशसहस्र, रोज सैनिक हे सत्य, परिजीकडे हा श्रीरंग, परिजीकडे हा श्रीरंग, विजयश्री हो तिथे असे सत्य. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 रघुवंश राम. दुर्योधना, मी दररोज शत्रूचे 10 सहस्र सैनिक मारीन, आम्ही शब्द तुला देतो. पण खरी गोष्ट सांगू, त्यांच्या बाजूला श्रीरंग आहे, त्यामुळे विजयश्री तिकडेच असणार, ह्याच्यामध्ये तू दुमत करूच नकोस. अशी बोलाचाली होतीये आणि रणभेरी वाजायला लागतायत. रणभेरी रण शिंगे गरजती, रणभेरी रण शिंगे गरजती, वीरनी सज्ज झाले. रणभेरी रण शिंगे गरजती, वीरनी सज्ज झाले. विजयरथी कमलापती देवुनी, विजयरथी कमलापती देवुनी, देवव्रत द्या होय, देवव्रत द्या होय. रणभेरी सुरू झाली, रणशिंग वाजायला लागले आणि समोरून अर्जुनाचा रथ येतोय. अर्जुनाचं नाव विजय, म्हणून विजयरथी कमलापती. बघुनी देवव्रत बोले, कारण भीष्मांचं नाव, मूळ नाव देवव्रत आहे. आणि त्या कमलापतीला, त्या श्रीकृष्णाला भीष्म बघताय, मनातून वंदन करताय, कारण भीष्म सुद्धा भगवंताचे निस्सीम भक्त होते. आणि समोरासमोर दोन्ही रथ आले आणि प्रेमाने यांना वंदन करून भीष्म श्रीकृष्णाला काय म्हणताय, शस्त्र न धरी मी ऐसे भजन, शस्त्र न धरी मी ऐसे भजन, प्रार्थापती तू धरे, प्रार्थापती तू जरी मन जरी तव पद कमली मन माझे, जरी तव पद कमली मन माझे, भंगीन तव वचन हे, भंगीन वचन भले. भगवंत एका दासाच्या रथामध्ये सारथ्य करतोय आणि समोर दुसरा दास भगवंताला सांगतायत की भगवंता, तू अर्जुनाला वचन दिलेस ना की मी शस्त्र धरणार नाही म्हणून, पण मी जर तुझी निस्सीम भक्ती केली असेल तर तुझं हे वचन मी भंगायला लावीन, तुला शस्त्र हातामध्ये घ्यायला लावीन, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि आपल्याला भीष्म प्रतिज्ञा माहिती आहे की ती पूर्ण ते पालन करतात. असं भगवंताला आव्हान देणारे असे हे दास असतात. आणि मग अशा आव्हान भगवंताला दिलंय, भगवंत मनामध्ये हसताय आणि युद्धाला सुरू झाली. शस्त्र हे सोडले, वीर हे कवळले, युद्ध हे बघण्या देव आले.
हे युद्ध बघायला आकाशामध्ये देव सुद्धा जमे झालेले आहेत. आणि भीष्मांनी जी शरबाण जे घेतले की त्यांनी अर्जुनाला काही भगवान करून सोडलं. आता अर्जुनाला त्या बाणांपासून वाचवायचंय म्हणून आमचं कौशल्य सारथ्य भगवंत दाखवत आहे. कुठे घोड्यांना उचलायचंय, कुठे दाबायचंय, हे सगळं कौशल्य भीमांसाठी वर्षाव जे करतायत त्याच्यासाठी भगवंत दाखवत आहे. इकडे अर्जुनाला सुद्धा असं झालंय की भगवंता मला आत्ताच्या आत्ता पितामहांच्या रथासमोर नाही, मी सुद्धा त्यांच्या प्रत्येक बाणाला उत्तर देणार आहे असा गरजून हा अर्जुन सुद्धा भगवंताला सांगतो. आणि भगवंतानी रथ हा भीष्मांच्या पुढे अर्जुनाचा घेतलाय आणि अर्जुनाने सुद्धा अशी शरवृष्टी केलीये की भीष्मांच्या समोर त्यांच्यावरती जणू काही एक आच्छादन व्हावं असे त्यांनी बाण सोडले. कारण मनामध्ये ते पितामह आहेत ही जाणीव होती म्हणून त्यांना इजा होऊ नये, पण ते आपल्यावर शरवर्षाव करणार नाहीत असं त्यांच्यावरती त्यांनी शरवृष्टी केली. आणि मग काय हो, खवळलांतरी नरकेसरी मनातला हा नरकेसरी उफाळून आलाय आणि इतका बाणांचा वर्षाव केलाय की जणू काही पृथ्वीला रक्ताचं स्नान घातलंय. एवढे करून भीष्म थांबले नाहीये तर एक अति महान शक्ती धनंजयावरती त्यांनी फेकली आणि हे बघितलंय मात्र मूर्छित अर्जुन मुखते, मूर्छित अर्जुन मुखते पाहुनी प्रतोत तो ठेविला. आता अर्जुन मूर्छित झालाय आणि म्हणून भगवंतानी हातातला प्रतोत म्हणजे लगाम हा तिथेच एका रथाच्या कुंडीला अडकवलाय. उतरून खाली प्रभुये, उतरुनी खाली प्रभुये, हे स्वरी करी सुदर्शना. राम 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 हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम. अर्जुन बेशुद्ध झालाय म्हटल्यानंतर भगवंत रथातून खाली उतरले आणि हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन भीमांच्या अंगावर धावले. आता भीम म्हटलं का चुकून, भीष्मांच्या अंगावर धावले. पण भगवंतानी शस्त्र उचललं आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण झालीये म्हणून भीष्मांना अत्यंत आनंद झालाय. आणि भगवंताकडे बघून ते म्हणतात, ये ये भगवंता, तुझ्या हातून मला मरण आलं ते ह्याच्यासारखं सौख्य नाही. आता आधीच भगवंत चिडलेत आणि त्यातून भीष्म स्वागत करतायत म्हणून अजूनच ते क्रोधित झाले. आणि इकडे भगवंताच्या आणि भीष्मांच्या वरती पुष्पवृष्टी केली. कारण असा दास की ज्यांनी भगवंताला त्याची प्रतिज्ञा मोडायला लावलीये असा पण दास
म्हणून त्याच्यासाठी भगवंतानी आपली प्रतिज्ञा मोडली आणि आपला दास जो मूर्छित पडलाय त्याला वाचवण्यासाठी ही प्रतिज्ञा मोडली. म्हणजे दोघंही समोर दास आहेत, पण दोघांचंही त्यांनी एकाच क्रियेमध्ये ऐकलेलं आपल्याला दिसतं, दोघांचं हित बघितलंय. आणि आता भगवंत इतके क्रोधित झाले होते की त्यांचे केस विस्कटले, मुकुट पडून गेलाय. आधीच मेघश्याम असणारा आमचा हा श्रीकृष्ण पिवळा पितांबर नेसलाय आणि जणू काही असं वाटत होतं की काळ्या ढगांमध्ये वीज चमकतीये असा तो पितांबर लखलख लखलख करत होता. आणि इतक्यामध्ये अर्जुनाला शुद्धी आली आहे आणि तो बघतोय की भगवंत भीष्मांच्या अंगावर जातोय धावून, आणि म्हणून ताबडतोब रथातून उठलाय आणि धावत जाऊन पार्थ भगवंताला आलिंगन देतोय आणि म्हणतोय, भगवंता मला काही झालं नाहीये, आपला क्रोध आवरा. आणि हा क्रोध आवरा, मनाने शांत चित्त व्हा. तुम्ही भीष्मांना तुम्ही त्यांना हरवलंय असं समजा आणि तुम्ही शांत व्हा असं अर्जुन सांगतोय. आणि जेव्हा अर्जुनाला शुद्धीत भगवंत बघतात तेव्हा ते भीष्मांकडे बघतात की खरंच तू तुझी प्रतिज्ञा ही पूर्ण केलीस, मला आज तुझ्यामुळे शस्त्र हातात घ्यायला लागले. म्हणून धन्य ते भीष्म झाले, धन्य ते भीष्म झाले, त्रिभुवनी त्यांची कीर्ती झाली. आजही आपण भीष्मांना भगवंताचे दासच म्हणतो, भक्तच म्हणतो. जरी ते पांडवांकडनं बाजूने नसले तरी सुद्धा त्यांची प्रीती भीष्मांवर होती. म्हणून भगवंतानी दोन्ही दासांचं हित बघितलंय आणि आपली स्वतःची प्रतिज्ञा मोडली आहे. म्हणून दासांचा हितकारी प्रभू हा दासांचा हितकारी. पण हे भक्त भगवंताला शरण जातात आणि म्हणून त्यांचं भगवंत ऐकतो, त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. म्हणून दीनदास आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगणार की दीनपणे त्या शरण जाऊनी होईल तो उपकारी, प्रभू हा होईल तो उपकारी. म्हणून असं भीष्मांचं पण त्यांनी ऐकलंय आणि अर्जुनाचं सुद्धा ऐकलंय आणि स्वतःची प्रतिज्ञा मोडणारा असा हा भगवंत की त्याच्या लीला अनेक आहेत, त्याची चरित्र अनेक आहे, पण ती आपण आठवायची आणि त्यातनं आपल्याला काय घेता येईल हे आपण बघायचंय. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला दीनदास सांगतात, दासांचा हितकारी प्रभू हा दासांचा हितकारी, दासांचा हितकारी प्रभू हा दासांचा हितकारी. युगायुगे हरिदासा करिता, युगायुगे हरिदासा करिता जन्मानी
मागणं मागून एक मागणी मागाया आले तारी देवला शिवगंगा देवला शिवगंगा देवला राम तुझे हे स्मरण्याला राम तुझे हे स्मरण्याला शांती देई चित्ताला शांती देई चित्ताला शिवगंगा देवला शिवगंगा राम तुझे हे गायाला राम तुझे हे गायाला सुंदरवाणी देवला सुंदरवाणी देवला शिवगंगा देवला शिवगंगा रूप मनोहर बघण्याला रूप मनोहर बघण्याला दृष्टी देई नयनाला दृष्टी देई नयनाला शिवगंगा देवला शिवगंगा राम तुझे हे ऐकाया राम तुझे हे ऐकाया नाद देतो श्रवणाला नाद देतो श्रवणाला शिवगंगा देवला शिवगंगा राम तुझे हे सांगाया राम तुझे हे सांगाया सुखी शक्ती देवला सुखी शक्ती देवला शिवगंगा देवला शिवगंगा दीनही दुबळा कोणी दिसता दीनही दुबळा कोणी दिसता उदार करतो करण्याला सद्बुद्धी देवला शिवगंगा देवला शिवगंगा हेच मागणे मागाया हेच मागणे मागाया शाही आली देवला शाही आली देवला शिवगंगा देवला शिवगंगा देवला शिवगंगा हे चिदानंदा देवा तुझा विसर नव्हता गाईल गाणी नाही सरभरावे लगदे मुक्ती दर्शन कला संत संत देही सदा कृपा म्हणे गर्भवासी सुरे घाला रे घालासे इथे उभे राहा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया संतोषपदी संहरिमाया जिगहा ब्रह्मप्रीतम सारा प्रीतम सारा मारुति जिगला अद्वैत सारा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया संतोषपदी संहरिमाया परम परात्पर चिन्मय पाणी चिन्मय पाणी जगमुख सविता अंजलि वाणी जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया
करिता आम्हास जगती रामाने धाडिले ऐसे जाणी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सदा तुझ्या पुढतिया नम्रत्व तेने असे इच्छा हो कशी मानसी करीतसे हा देह तुझा असे जय जय रघुवीर समर्थ. देता येईल स्टँड देता येईल असंच उचलला तरी चालतं. आत जायला नको. हम्म